आम्हाला आमची शेती द्यायची नाही. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. खासदार प्रशांत पडोळे मोर्चा सहभागी. भंडारा, गडचिरोली, गोंदिया प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आज 4 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला. मी पौर्णिमा भिलावे आणि सचिव आहे मी शेतकरी संघटनेची. आपण आज इथे मागणी घेऊन आलो होतो की आम्हाला जे समृद्धी महामार्ग चालला आहे त्याला आम्हाला जमिनी संपादित होऊ द्यायच्या नाही आहेत. कारण की आमच्या ज्या जमिनी आहेत त्या सुपीक जमिनी आहे, आमच्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर पोट आहे. जर त्या जमिनी ह्या लोकांनी घेतल्या तर भूमिहीन होतील शेतकरी, बेरोजगार होतील, गाव सोडावं लागेल, परिवार तुटतील. त्याच्यानंतर ते रोजगार तर नाहीच आहे, रोजगाराच्या याच्यासाठी त्यांना शहराकडली धाव घ्यावं लागेल. आणि जो मुआवजा मिळणार आहे त्या मुआवजामध्ये त्यांची काही म्हणजे भविष्याची काही घेणं देणं नाही राहणार आहे. कारण की भविष्य हा पाण्यामध्येच राहणार आहे. म्हणजे आज आम्ही मातीसाठी झगडतोय आणि आमचं भविष्य मातीतच राहणार आहे. त्यामुळे आज आम्ही इथे आलो होतो. 4 जिल्ह्याचे इथे शेतकरी आहेत. 4ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं कलेक्टर साहेबांना की आपले 5 मिनिटं आम्हाला द्या, आमच्या मागण्या ऐकून घ्या. आम्ही सकाळी 10 वाजतापासून तर आता घड्याळीमध्ये 4 वाजले, 4:30 होत आहे, त्यांच्या 5 मिनिटासाठी आम्ही इथे बसलोय. तर मग आम्ही काय समजायचं, पहिले म्हटले की साहेब मीटिंगला आहेत, त्यानंतर त्यांनी म्हटलं की साहेब त्यांनी त्यांचे प्रतिनिधित्व पाठवले. त्याच्यानंतर ते म्हणतात की आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रतिनिधींशी नाही बोलायचं, कारण की आम्ही इथे प्रतिनिधींना भेटायला नाही आलो. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून आम्हाला आमची शेती द्यायची नाही, जबरदस्तीचे भूसंपादन थांबवा, शेती आमची, निर्णय आमचा, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. सकाळी 11 वाजता शास्त्री चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. 4 जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी यांनी स्वतः शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जोपर्यंत जिल्हाधिकारी भेट देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला खासदार प्रशांत पडोळे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या व्यथा ना आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस ऐकून राहिले, ना हा प्रशासन ऐकून राहिला. शांततेच्या मार्गानं गांधीजीच्या विचारानं आम्ही आंदोलन केले. 4 दिवसा पहिले कमिटीनं त्यांना लेटर दिला का आमचा मोर्चा शांततापूर्वक आम्ही शास्त्री चौक ते कलेक्टर ऑफिसच्या दरम्यान आम्ही करणार आहोत. तेव्हा आमचे जे निवेदन आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत ते तुम्ही घ्या आणि ते फडणवीस साहेबाला आणि प्रशासनाला समोर तुम्ही पाठवा. परंतु आज 4 जिल्ह्याचे शेतकरी इथं आलेले आहे. या सरकारचं धोरण फक्त जमिनी घेण्याचं आहे. पूर्ण 4ही जिल्ह्यामधून यांनी जमीन फक्त अदानी अंबानीला देण्याचं काम, त्या सुरजागडवाल्याला रोड बनवून देण्याच्या कामासाठी हे समृद्धी हायवे इथं बनवत आहेत. भेलसाठी जमीन घेतली, मकर धोकड्याची जमीन घेतली, माळगीची जमीन घेतली, रोहण्याची जमीन घेतली, पण अजूनपर्यंत एकही उद्योगधंदे या भंडारा जिल्ह्याला लाभलेले नाही. आणि आता नवीन यांच्या मित्रांना, मोठ्या लोकांना मोठे करण्यासाठी म्हणून सणारी हे जमीन अधिग्रहण करण्यात. पहिले सगळे शेतकरी शेती द्यायला तयार होते, परंतु हे शेतकऱ्यावर कसे अन्याय करतात. 2024 मध्ये यांनी पत्र काढलं आणि आज 2027 लवकरच लागत आहे, पण जो रेट तो शेतकऱ्यांना द्यायचा त्याने केला तर 2024. अरे आता तुम्ही जमीन घेताय, आता शेतकऱ्यांना नोटीस पाठवताय आणि या शेतकऱ्याला अन्याय करताय. आणि कोणाचे पैसे आहेत तुम्ही देताय? तुमचे पैसे आहेत का? हे लोकांचेच पैसे आहेत, लोकांनाच मिळत आहे, शेतकऱ्यांना मिळत आहेत. एक तर तुम्ही मूल्य भाव देत नाही, एकीकडे तुम्ही पाण्याची व्यवस्था करत नाही, एकीकडे तुम्ही इलेक्ट्रिकची व्यवस्था करत नाही, तुम्ही खात महागाने विकतात. आम्ही पोषणदाता आहोत, आमच्यावर अन्याय तुम्ही कसं करताय? आज सगळे शेतकरी हवालदिल झाले आहे. समृद्धी हायवे साठी देणारी जमीन तुम्ही म्हणता का आम्ही डेव्हलपमेंट करतो, पण डेव्हलपमेंट कोणाचा करताय? शेतकऱ्यांचा तर इथून वाटत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आज ठरवलेलं आहे का आमची जमीन आम्ही या सरकारला देणार नाही. याच्या निवेदनसाठी आम्ही इथं सगळेजण 4ही जिल्ह्याचे लोक आलेले आहोत. परंतु सरकार काय, प्रशासनाचा एकही माणूस इथे यायला तयार नाही. भले कलेक्टर साहेब तुम्ही आपले नोकरीवर आहात, तुमचा घर चालते,
कोणाच्या हिशोबाने चालते? हा गरिबाचा पैसा घेऊनच तुम्ही चालवतायत ना. मग आज तुम्ही कुठे गेला? एक गरिबाची हाक तुम्हाला एक शेतकऱ्याची हाक नाही समजत. आज सकाळपासून उपाशी तपासी आमच्या बहिणी शेतकऱ्यांच्या माया इथं आल्यात, पोरी आल्यात, शेतकरी आल्यात, उपाशी आहेत. सकाळपासून पाणी चालू आहे, पाण्यामध्ये सगळे इथं उभा आहेत आणि तुम्हाला थोडी शरम वाटत नाही साहेब? तुम्ही इथं आले असता, तुमचा काम आहे साहेब ते, तुम्ही इथं ऐकलं असता शेतकऱ्यांना काय झालं असतं. आज शेतकरी सगळे त्रस्त झाले आहेत आणि शेतकऱ्यांनी आता या जिल्ह्याला कोणी कलेक्टर नाही म्हणून त्यांचा मयत काढण्याचा इथं सगळ्यांचा प्लॅनिंग आहे. आणि समजा कलेक्टर ऐकतील नाही तर त्यांची आम्ही मयत काढू, कारण या जिल्ह्याला कलेक्टरच नाही. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांचे प्रश्न, भूसंपादनामुळे होणारे संभाव्य नुकसान आणि त्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. अर्धा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेण्यात आल्या. प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. हे आंदोलन उमेश राऊत, हट्टवार आणि पौर्णिमा भिलावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पिढ्यानपिढ्या जपलेली शेती ही केवळ जमीन नसून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा आधार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने भूसंपादन करू नये अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: आम्हाला आमची शेती द्यायची नाही, जबरदस्तीचे भूसंपादन थांबवा, शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध भूसंपादन करू नका, न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांचा लढा हा सुरूच राहणार. शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीत, मात्र शेत जमीन आणि शेतकऱ्यांच्या भविष्याच्या किमतीवर होणारा विकास मान्य केला जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने केवळ बैठका आणि आश्वासने न देता भूसंपादनाच्या प्रश्नांवर ठोस आणि निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आंदोलन दरम्यान केली आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर शासन आणि प्रशासन या प्रश्नांवर काय निर्णय घेते याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. माझे नाव उमेश राऊत आहे. मी लाखांदूर तालुक्यातील एक शेतकरी आहे. मोरणा गाव इथला शेतकरी आहे आणि आपल्या संघर्ष समितीचा 4 जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष आहे. या अनुषंगाने मी आपल्याला एकच सांगू शकतो की आपण 22 तारखेला 20 तारखेला कलेक्टर साहेबांना, मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिला की कलेक्टर साहेब आम्हाला हा रोड नको. या रोड झाल्यामुळे आमचे जे कुटुंब आहेत ते रस्त्यावर जाणार, आमचा रोजगार गेलो जाणार, आमचं भविष्य उद्ध्वस्त होईल. आम्ही या रोडसाठी आमची जमीन अधिग्रहण करू नका या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी 4 जिल्ह्याचे लोक आहेत आणि आम्ही त्यांना निवेदनाच्या मार्फत 4 वाजताची वेळ त्यांना आम्ही दिली होती, पण ती आमची वेळ संपली आहे. आणि वेळ संपली असता असं वाटतं आम्हाला की आमच्या या भंडारा जिल्ह्याला कलेक्टर नाही म्हणून आम्ही त्या